पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साई कल्याणधाम सोसायटी, आधारवाडी रोड, कल्याण पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ सविता योगेश आव्हाड या वहिनींना भेटून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. बघूया काय घडणार आजच्या भागात आणि कोण जिंकणार पैठणी. आजच्या भागाला सुरुवात करत असताना तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भेटतो आव्हाड कुटुंबाला. उखाणा घ्या. नाव घ्या करू नका गजर, योगेश रावांचं नाव ऐकायला आदेश भाऊजी हजर. वा वा वा, व्हेरी गुड. बरं झालं मी हजर झालो. स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. हे माझे मिस्टर. नमस्कार. सासरे. नमस्कार. सासू. नमस्कार. आई. नमस्कार. पप्पा. नमस्कार. आजी आहे. नमस्कार. ते दीर आहेत. नमस्कार. त्या नणंद मोठ्या. हो नमस्कार. या पण छोट्या नणंद आहे. त्या पण एक नणंद आहे. हा भाचा आहे. बर. बाची आहे ती. नमस्कार. तो पण माझा दीर लागतो. हो हो. आणि इथे एक भाची आहे. नमस्कार. हे माझे म्हणजे दाजी आहेत. नमस्कार. ताईंचे मिस्टर. बर. आणि हा आमचा सगळा सोसायटीतला परिवार. नमस्कार सगळ्यांना. कोणाचं नाव घेतलं नाही म्हणून रागावू नका प्लीज. अरे दुकान सुद्धा भरलेलं आहे पूर्ण. नमस्कार. नमस्कार. त्या सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मुलगी झाली म्हणून सगळे होतात हताश. बाबूराव म्हणतात मुलगीच देते दोन्ही घरी प्रकाश. असावी माणुसकी, नसावा अहंकार, चंद्रकांतच माझा सर्वात मोठा अलंकार. नमस्कार. 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 वहिनी बालपट कुठलं? दहीसर. दहीसरला राहते. दहीसरला कुठे? दहीसरला चुनाभट्टी, शैलेंद्रनगरच्या बाजूला. दहीसरला चुनाभट्टी? मुंबईत एकीकडे चुनाभट्टी नाही, एका एरियाचं नाव आहे चुनाभट्टी. तिथे बालपण सगळं तिकडे? हो तिकडेच. कोण कोण? आई वडील मम्मी. सॉरी, आई वडील मम्मी. मी मम्मी बोलते ना मम्मीला. तर म्हणजे आई वडील आणि मम्मी म्हणजे जर गडबड झाली. मम्मी पप्पा भाऊ बहीण. हा मग असं सांगा ना. मम्मी पप्पा भाऊ बहीण. हो. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मी इथेच कल्याणच. कल्याण मध्ये? याच बिल्डिंग मध्ये? नाही, इथे बाजूला राहायचो आम्ही पहिले. चाळीमध्ये सुभाषनगरला. सुभाषनगर. तिथे राहायला? तिथे 10 वर्ष झाले इथे आलो. कोण कोण होता घरी? घरी मी, आई वडील, भाऊ आणि 2 बहिणी. तुम्ही कसे लहानपणी? स्वभाव खोडकर होतो खूप, पण अभ्यास पण करायचं, सगळं होतं म्हणजे. अच्छा. गाव कुठलं? गाव आमचं शमशेरपूर. शमशेरपूर. तुमचं गाव कुठलं? माझं गाव पिंपळगाव, निफाड तालुक्यात आहे, नाशिकमध्ये. नाशिक. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील इस्टेट एजंट आहे आणि मम्मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. तुमचे आई बाबा? वडील माझे सेल प्रोपॅक मध्ये आहेत आणि आई हाऊसवाईफ. तुमचं लाडाचं नाव काय? म्हणजे सकू. सकू. आणि तुमचं? लाडाचं नाही, असं म्हणजे ते नावकरी आहे मी. काय 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 नाव? सकाराम. काय ग सकू, काय ग सकू. वेगळे सकू आणि दुसरेडे सखा. काय काय कॉम्बिनेशन आहे. एक दुजे केलीच आहे जोडी तुमची. बरं कसं जमलं कसं तुमचं?
कॉमन रिलेटिव्ह मधूनच जमलं. एक दादा होते, म्हणजे दादा आहेत, त्यांनी सजेस्ट केलं तिला लग्नात पाहिलं होतं त्यांनी कुठेतरी. कुठल्या? तिच्याच घरचं लग्न होतं. माझ्याच नातेवाईकांचं लग्न होतं आणि ते आमचेही नातेवाईक आहे, यांचे पण नातेवाईक आहे असेल आमचे. तर मग त्यांच्या पाहण्यात मी पण होती, हे पण होते. तर मग त्यांनी स्थळ सुचवलं आणि मग हे बघायला आले होते मला. पण आता मला तुम्ही सांगा, एकमेकांना ज्या दिवशी बघितलं त्याच दिवशी होकार झाला होता तुमचा? नाही, आम्ही 2-3 वेळा भेटलो होतो बाहेर, घरातल्यांना माहिती नाही येते. कसं काय हो? भेटलो होतं आता तिकडे जॉबवरनं, दोघं जॉबला असायचं. पण कसं काय, यांचा नंबर कुठून मिळाला तुम्हाला? नाही, मग ते नंबर दिला. फर्स्ट मीटिंग मध्ये आम्ही एक्सचेंज केला होता. बरं केलं तुम्ही तेवढ्यातल्या तेवढ्यात. आणि मग 2दा-3दा भेटला. कुठे कुठे? एकदा तिच्या ब्रांच मध्ये, ऑफिस मध्ये. फर्स्ट टाइम तिकडेच गेलो होतो ब्रांच मध्ये. तुम्हाला हे आलेले चाललं? कस्टमर बनून गेलो ना. हो. हो. मग तुम्हाला राग नाही आला त्यांचा तेव्हा? नाही, म्हणजे असं मला सांगितलं होतं, ते दादा होते, अशोक दादा, त्यांनी सांगितलं होतं की असं भेटायला येणार आहे. पण मी त्यांना बोलली की मला नाही जमणार त्यांच्याशी जास्त वेळ बोलायला, ऑफिसमध्ये कस्टमर पण असतात आणि ऑकवर्ड फील होईल असं. तर मग ते बोलले ठीक आहे, फक्त तू नंबर वगैरे एक्सचेंज कर आणि तुम्हाला नंतर कधी बोलायचं असेल तर भेटा, असं फिक्स कर सांगितलं होतं. मग हे डायरेक्ट समोर आले? हो, आले होते. मग तुम्ही त्या कुठे होता? ऑफिसमध्ये? तुमच्या समोर येऊन बसले माझ्या डेस्कवर. काय झालं होतं सांगा ना. नाही, मला ते जाऊन मी ॲक्च्युली एंट्री केली तर मी शोधत होता कोण सविता, मला तर माहिती पण नव्हतं. तर मग तेवढ्यात ही तिथे समोर उभी होती आणि तिने फोन आला तिला कोणाचा तरी, आणि ही फोनवर बोलली की मी सविता बोलते. तर मी ते ऐकलं आणि बोलला चला हीच आहे, आणि मग तिकडे जाऊन उभं राहिलो त्या काउंटर समोर. पण तुम्हाला माहिती होतं हाच मुलगा आहे ते? नाही, मला नव्हतं. मग मी तिला सांगितलं की मी असं दादाकडून आलोय, दादाने रेफरन्स दिला आणि आलो इथे. असं त्यांना तिथेच ऑफिसमध्येच? हो, तेवढं सांगणं भागच आहे ना. असं अनोळखी माणसाशी कसं बोलेल मग ती डायरेक्ट? कस्टमरचं काम आहे ना. पण तुम्हाला तेव्हा टेन्शन नाही आलं? आलं ऍक्च्युली. ते मला बोलले सुद्धा की तुझ्याशी 10 मिनिटं बोलायचं आहे. तुम्ही बोलली मला ऑफिसमध्ये बोलायला नाही जमणार, आपण नंतर भेटू, असं मी त्यांना. नंतर कुठे भेटला? नंतर आम्ही दादर. आणि तुमचं ऑफिस कुठे होतं? माझं मस्जिद बंदर मध्ये होते तेव्हा. मग तिकडनं दादरला आलात? हो. आणि तुम्ही? मी अंधेरीला. मग तुम्ही सकाळपासून दादर मध्ये जाऊन बसला असाल? नाही. मग संध्याकाळी आवरल्यावर, ऑफिसचं काम झाल्यावर संध्याकाळी दादरला गेला. कुठे दादरला स्पॉट? ईस्टला. नंतर तिसरी भेट? तिसरी पण दादरलाच. दादरला तिसरी भेट कुठे? तेव्हा आम्ही कुठे बाहेर नाही गेलो, तिथं स्टेशनवरतीच होतो. आणि स्टेशनवर. आणि चौथं काही ट्रेन पकडून आलात? नाही, मग चौथीच्या घरी गेलो. हो. आणि मग होकार झाला? दुसऱ्या भेटीतच होकार झाला का तिसऱ्या भेटीत? खरं काय? तिसऱ्या का? दुसऱ्या भेटीत काय बोलला होता? बिल देशील की नाही वगैरे बघितलं. पण असं काय, कुठली गोष्ट होती की तुम्ही होकार दिला त्यांना? काय होतं त्यांच्या स्वभावात? स्वभाव म्हणजे त्यांचा एक तर प्रोफाईल चांगला होता आणि असं पहिल्या भेटीत आवडले ते मला. म्हणजे याच्या आधी पण मी बघितले होते 1-2 मुलं, पण मी फोटो बघूनच मी नाही बोलली होती. पण ते आवडले मला आणि मग मी हो बोलली. अच्छा. बाकी स्वभाव पण चांगला आहे त्यांचा. चांगला. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष. 2 वर्ष चांगला आहे स्वभाव? हो ना. आणि यांच्या बाबतीत कसं काय स्वभाव तिचा चांगला आहे. अशी म्हणजे बोलत नाही फक्त जास्त कोणाला. तेच मला जाणवत होते का, म्हणजे बोलकी नाहीये ती. एरवी पण अशाच असतात गप्प? हो, गप्पच असतात. फक्त कस्टमर केअर मध्ये फार बोलतात का तिकडे ऑफिस? तिकडे कोण जाते बघायला? तर काय आता तुम्ही तर गेले होते ना तेव्हा, लांब उभं राहून निहाळत होता ना, कुठे सविता. तुम्ही सकू असं म्हणायला पाहिजे होतं तेव्हा. पटकन वहिनीने बघितलं. बरं, आता पहिल्या खेळावर सुरुवात करूया. जेवढं वजन सांगणार तेवढं वजन वहिनी गोळा करणार का बघूया. 450 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 2 मिनिटाची वेळ. 20. लवकर. कविता लवकर. 450 जास्त नाही. 50.
1 मिनिट पूर्ण झालं. किती झाले? काय वेट झालं? 30 सेकंद राहिलेली आहे. 30 सेकंद राहिलेली छोटी छोटी वस्तू 7 झालं बारीक काढ पिन दोन 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि पूर्ण बक्षीस 4,000 रुपयाचं बक्षीस. वहिनी तुम्ही थरथरत का होता? अजून मी थरथरते. सगळ्यांनी एवढा गोंधळ केला होता ना वहिनी, अशा थरथरायला लागल्या होत्या. मला सांगा, मिस्टरांनी स्वभावात एकच बदल करायचा असेल तर कुठला करावा? त्यांना राग खूप येतो हा, आणि जेव्हा त्यांना राग येतो ते कोणाशीच बोलत नाही. तुमच्याशी पण नाही? माझ्याशी पण नाही. त्यांना असं वाटतं की मला एकांत हवाय. आणि म्हणजे एखादा माणूस कसा राग आला तर भांडतो पण ते भांडतच नाही, ते फक्त गप्प राहतात. आणि आपण विचारलं ना की काय झालंय, त्याचं उत्तरही नाही देणार ते. त्याचा त्रास होतो. हो, त्याचा त्रास होतो खूप. काय असं का करता तुम्ही? नाही, मग भांडले तर अजून भांडण वाढेल ना, म्हणून त्याच्यापेक्षा मग मी गप्प बसायला प्रिफर करतो. तुम्ही बोलायला यांच्याकडे तरी बोला ना, वहिनींचं तेवढंच म्हणणं तिचाच राग येतो कधी कधी, तर कसं होणार मग? आणि तुम्ही सांगा, आमच्या वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तिने कामं खूप अशी कामं म्हणजे अशी कोणती गोष्ट रेंगाळत करते आरामात. असं फास्ट केलं पाहिजे. असं एखादी गोष्ट आपल्याला असं वाटतं की वहिनी हे काम तर हिला 2 मिनिटात झालं पाहिजे होतं, किंवा असं. तुम्हाला असं वाटतं? मगाशी 2 मिनिटाचीच वेळ होती. हा, सगळेजण बोंबाबोंब करत होते, त्या थरथरायला लागल्या होत्या. हा, मग ते तसंच होतं, तेव्हा फास्ट जमतच नाही. ते त्याच्यावरच सिद्ध झालं ना. पण हळू चालण्यातून यशाचं शिखर गाठणे हे महत्वाचं आहे. शेवटी 2 मिनिटातला 2 सेकंद असताना वहिनीने टार्गेट पूर्ण केलं होतं. हा, आणि तुमच्या बाबतीत मात्र अति काही संकटात नाही. बरोबर की नाही? बरोबर. कारण हे सगळ्या गोष्टी आम्ही वाचत असतो. तुम्ही सगळे सांगा आता या दोघांबद्दल, बोला. ती आहे ना, कामं करते, सगळे कामं परफेक्ट असतात, पण ती इतकी हळू 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 हळू, आणि त्याच्याने काय होतं, एक त्या दोघांचं बॅलन्सिंग ते निघून जातं. आपण कोण? मी तिची नणंद, छोटी नणंद. आपण कुठे असता? मी विद्याविहार. मग तिकडनं काही कॅमेरा लावलाय तिकडे? नाही, पण येतो ना आम्ही. तुम्ही कशाला येता? सॅटर्डे संडे. मला कळलं, हे का गप्प राहतात. ह्या येतात, निघून जातात, आणि मग हे गप्प राहतात. बोला, अजून कोण बोलणार आहे? सासूबाई? तरी चांगली आहे, पण कामाला सुलो आहे आणि साफसफाईला थोडी नाही, तर मग बाकी सगळ्याला ठीक आहे. साफसफाई काय एकटीने करायची? नाही, सगळे मिळून, पण मग असं साफसफाई इतर दिवशी का होईना. मुलगा आवर सगळा गोंधळ घालून मुलांनी पण करायला पाहिजे मग ना. सांगा ना मुलाला. त्याला पण सांगतोय ना, मुलांनी पण, सुनानी पण, दिरानी पण. पण सून चांगला आहे ना? नाही, चांगली. दीर कुठला? स्वयंपाकाच्या हात म्हणजे तिच्या हाताला चव आहे, स्वयंपाक छान करते. वा वा वा. दीर? ती नॉनव्हेज खूप छान बनवते. तुमचं आता लग्न होणार आहे का लवकरच? होणार आहे, पण ती नॉनव्हेज नाही खात. ती नॉनव्हेज नाही खात आणि बनवतही नाही. ती येणार आहे ती? आतापासून घाम फुटलाय तुम्हाला. हे सासरी बुवा? हो, सासरी. बोला बोला बोला. तिचा स्वभाव छान आहे, बोलते छान, कामही छान करते, पण तेच प्रॉब्लेम आहे तिचा, थोडा स्लो स्पीड आहे, तो वाढला की प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होणार. नंतर म्हणू नका की जरा अतिच स्पीड वाढलाय म्हणून. आई बाबा? आईकडे द्या. जावई खूप चांगले आहे, पण मला असं वाटतं की महिना 15 दिवसात तिला घेऊन भेटायला यावा, एवढीच माझी इच्छा आहे, बस, दुसरं काही नाही. जरा बघा ना, एवढी इच्छा आहे माऊलीची. जाऊया.
कधीपासून? जाऊ ना आता महिना 15 दिवसात जसं सांगितलं त्यांनी. जावई कमी येतात? हो येतील आता येतील. हा जा ना. हो नक्की. असं काय येऊ का सोडायला दोघांना? नाही नाही तुम्ही या, असं या. चला बाबा बोला. सर्व फॅमिली बरी आहे, ते दोघंही बरे आहे. आणि आता हे दोघेही अभिनय करणार आहेत. हा अभिनय केल्यानंतर सगळे त्यांना बक्षीस मिळवून देणार का बघूया. मराठी चित्रपटाचं नाव. एक अक्षर, एक शब्द फक्त. हो काय? राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त चित्रपट कोर्ट सगळ्यांनी नक्की बघा. कारण कलावंत, तंत्रज्ञ आणि ज्यांनी तो मेहनतीने चित्रपट केलेला असतो तेव्हा ही बातमी ऐकणं त्याला किती क्लेशकारक असू शकतं. कारण शेवटी आपल्या कुटुंबाचा चित्रपट आहे, आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. आणि मराठी चित्रपटाचा सन्मान वाढवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. अभिनंदन माऊली, अभिनंदन. गाणं. हां आता गाणं ओळखा. घ्या. मनोधन वारेचे. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला म्हण ओळखा. 3 शब्द, 3 अक्षरे, 3 वाक्य. 3 त्री छत चांदण्या चांदण्या चोराच्या मनात चांदण्या. अभिनंदन. झी मराठीकडून जिंकले. कोण पैठणी जिंकणार ते आपण बघणार आहोत. पण मी मगासपासून बघत होतो की कोण शांत मुलगा सांगितलेल्या नियमाचं पालन करतोय किंवा मुलगी सांगितलेल्या नियमांचं पालन करते. आणि मग आता ही चिठ्ठी काढण्यासाठी मी बोलवणार आहे कुणाला. सगळ्यांनाच प्रश्न असतो हल्ली मी कुणाला बोलवेन याचं. तर ये बाळा तू ये. नाव सांग. इशिता. शाळा कुठली? हरिक्रॉस कॉन्व्हेंट स्कूल. बरं कितवीत आहेस तू? बरं 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 शाळेत जातेस ना, हेच खूप आहे. हा एक चिठ्ठी काढणार, जरा मदत कर मला. कोणाचं आलंय? एकच लाड करणार, बाकीचे धपके देणार उद्यापासून. झी मराठीकडून ही भेटवस्तू. नाव आहे आशा मुकुंद अलाने. नाव सांगा. आशा मुकुंद अलाने. घरी कोण कोण असतं? 2 मुली आणि आम्ही दोघं. तुम्ही दोघं? मिस्टर आणि. घ्या उखाणा घ्या. महादेवाच्या पिंडीवर बेलू आते वाकून मुकुंदरावांचं नाव घेते, तुमचा मान राखून. वा वा वा, धन्यवाद धन्यवाद. चला बघूया आता कोण जिंकणार पैठणी. या ज्या 3 समान रांगेमध्ये ज्या बॉलिंग बॉटल आहेत त्यामध्ये रिंग जाणं महत्त्वाचं आहे. जर लाल रंगात रिंग गेली तर 1 गुण, पिवळ्या रंगात गेली तर 2 गुण आणि जांभळ्या रंगात जर रिंग गेली तर 3 गुण मिळणार. रिंग लागून जर बॉलिंग बॉटल खाली पडली तर ती पुन्हा वरती ठेवली जाणार नाही. पण रिंगमध्ये जर म्हणजे बॉलिंग बॉटलमध्ये जर रिंग गेली आणि बॉलिंग बॉटल पडली तर तो गुण नक्की मिळणार आहे. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. तुमच्यापासून सुरुवात. 1 थांबा. दोघींची गुणसंख्या 0 आणि आता दोघींनाही 5 संधी मिळणार. बघूया काय होतं. हा 2 गुण मिळाले. 2 बॉलिंग बॉटल मध्ये जाऊन बॉटल पडली. 4 गुण. या वहिनींची गुणसंख्या आहे 4 आणि आता
1. दोन आणि 1 3 गुण. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी झी मराठी. उपविजेत्या ठरल्या आव्हाड वैदी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या अलाने वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. साई कल्याण धाम कल्याण पश्चिम या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.